या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अनुष्का सगळ्यांना रडतच सांगत असते की पारू जे काही बोलते ते खरं आहे. मीच पैसे देऊन त्या गुंडांना सोडवलंय, प्लीज मला माफ करा. आणि ती सगळ्यांपुढे हात जोडते. मात्र आदित्य खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की अनुष्का, असं का केलंस तू? त्या गुंडांना जेलमधून कशासाठी सोडवलं? असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आणि त्यावर अनुष्का म्हणते की आदित्य, प्लीज मला यापुढे एकही प्रश्न विचारू नको. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अहिल्या तिला थांबवते. ती म्हणत असते की अनुष्का, तू इथून असे जाऊ शकत नाही. तुला जे प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरं तुला द्यावीच लागतील. विसरू नकोस की तू किर्लोस्करांची होणारी सून आहेस आणि आज तुझ्यावर आरोप केला गेला आहे, त्यामुळे तुला तुझी बाजू मांडावीच लागेल. आणि ते ऐकून अनुष्का रडतच म्हणते की अहिल्या मॅम, जाऊ द्या ना प्लीज, आपण यावर नको बोलायला. मात्र अहिल्या म्हणत असते की नाही अनुष्का, ज्या गुंडांसाठी आदित्यने रस्त्यावर उतरून मारामारी केली त्या गुंडांना तू का सोडवलं हे आता सगळ्यांना कळायलाच हवं. आणि ते ऐकून आदित्य आणि पारू तर रागातच अहिल्याकडे बघू लागतात. आणि मग त्यानंतर अनुष्का हात जोडून पुन्हा आदित्यला म्हणते की आदित्य, माझी चूक झाली, मी मान्य करते ना, पण प्लीज आता यावर मला एकही प्रश्न विचारू नको. पण आदित्य म्हणत असतो की नाही अनुष्का, तू आमची फसवणूक केली आहे. आणि त्यामुळे मग अहिल्यामध्ये पडत म्हणते की अनुष्का, मला माहिती आहे तू यांना स्वतःहून काही सांगणार नाही, त्यामुळे मीच यांना खरं काय घडलंय ते सांगते. आणि मग ती सगळ्यांना सांगते की अनुष्काने पैसे देऊन त्या गुंडांना सोडवलं, ही गोष्ट मला माहीत आहे, कारण तिने हे सगळं काही माझ्या सांगण्यावरून केलंय. आणि ते ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. पारूसुद्धा आश्चर्याने अनुष्काकडे आणि अहिल्याकडे बघत असते. आदित्य अहिल्याला विचारत असतो की आई, हे सगळं काय आहे? तू त्या गुंडांना सोडवायला का सांगितलं? आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की आदित्य, तू त्या गुंडांना मारलं होतं ना, त्या गुंडांपैकी एक जण खूप क्रिटिकल होता आणि जर त्याला काही झालं असतं ना तर पोलीस भर शूटिंगमध्ये येऊन तुला अटक करून घेऊन गेले असते. तुला काही होऊ नये म्हणून अनुष्काने हे सगळं काही माझ्या सांगण्यावरून केलं. आणि ते ऐकून आदित्यला तर आश्चर्यच वाटतं. आणि मग त्यानंतर अहिल्या घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगू लागते. तर अनुष्का पारूकडे रागातच बघत मनाशी म्हणत असते की पारू, मला चांगलंच माहिती होतं की तू माझा पाठलाग करत होतीस ते. आणि मग त्यानंतर तिला आठवतं की ज्यावेळी तिने त्या गुंडांना पैसे दिले होते आणि तेथून ती निघाली होती, तेव्हा पारूने तिला बघितलेलं होतं, ही गोष्ट तिला माहिती असते. आणि मग तिने एक प्लॅन बनवलेला असतो आणि त्या प्लॅननुसार ती अहिल्याकडे जाते आणि तिला सांगते की अहिल्या मॅम, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्यांनी सांगितलंय की त्या दिवशी आदित्यने पारूसाठी ज्या गुंडांना मारलं त्यातील एकाची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि म्हणूनच पोलिसांनी आदित्यवर सुद्धा गुन्हा दाखल केलाय आणि ते कधीही त्याला अटक करण्यासाठी येऊ शकतात. आणि ते ऐकून अहिल्यासुद्धा घाबरते. तर अनुष्का तिला म्हणते की मॅम, मला माफ करा, हे सगळं कळाल्यावर मी तुम्हाला न सांगताच एक गोष्ट केली आहे. त्यावर अहिल्या विचारते की कोणती गोष्ट? आणि त्यावर अनुष्का सांगते की मी बाहेरच्या बाहेर सेटलमेंट केली आहे आणि त्या गुंडांना पैसे देऊन सोडवले, जेणेकरून तुमच्या आणि आदित्यच्या नावाला कोणताही डाग लागू नये. मला माफ करा, मी तुम्हाला विश्वासात न घेता हे सगळं केलं. मात्र मला त्यावेळी जे सुचलं ना ते मी केलं. आदित्यची होणारी बायको म्हणून मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आणि मला माहिती आहे यामुळे तुम्ही माझ्यावर ओरडणार आहात, पण प्लीज, मी खरंच हे जे काही केलं ते तुमच्यासाठी आणि आदित्यसाठी केलं, यावर विश्वास ठेवा. आणि अहिल्याला सुद्धा अनुष्काचं ते सगळं बोलणं पटतं आणि अनुष्काने हे सगळं आपल्यासाठी, आपल्या घरासाठी केलं हे बघून ती उलट अनुष्काचं कौतुकच करते. आणि मग जेव्हा हे ती सगळ्यांना सांगते तेव्हा पारू आणि आदित्य तर खालीच मान घालून उभे राहतात. अहिल्या मात्र पारूवर खूप चिडलेली असते. ती पारूला म्हणत असते की पारू, या घरामध्ये तुला मान सन्मान दिला जातो, याचा अर्थ असा नाही की तू प्रत्येकाला वाटेल ते प्रश्न विचारत फिरशील. अनुष्का तुला सांगत होती ना की पारू थांब, काही बोलू नको, मग तू तिचं ऐकलं का नाही? तू असे सगळ्यांसमोर तिच्यावर ताशेरे का ओढले, तिला प्रश्न का विचारले? काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येकालाच माहिती नसतात, म्हणून मग त्या गोष्टींचे आपापल्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावायचे नसतात.
आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून पारूला तर वाईट वाटतं आणि ती रडू लागते. तर अहिल्या रागातच तिला म्हणते की यापुढे जर तू अनुष्काला काही बोललीस ना तर याद राख, यापुढे अनुष्काचा अपमान तो मी माझा अपमान समजेल. यापुढे कोणीही अनुष्काकडे बोट दाखवायचं नाही हे लक्षात ठेवा. आणि ते ऐकून आदित्य आणि पारू तर लगेचच तेथून निघून जातात. त्यानंतर सावित्री आणि दामिनीसुद्धा. आणि मग अहिल्या अनुष्काचं कौतुक करत म्हणत असते की अनुष्का बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस, तू जे काही केलं त्याबद्दल मला खरंच तुझं कौतुक आहे. आणि ती प्रेमाने अनुष्काला जवळ घेते. श्रीकांतलासुद्धा अनुष्काचं कौतुक वाटत असतं, मात्र ती हसतच अहिल्याकडे पाहत असते. त्यानंतर पारू जेव्हा तिच्या घरी जाते तेव्हा मारुती तिची वाट बघतच असतो. पारू घरात येता क्षणी तो तिच्यावर ओरडत म्हणतो की पारू, हे सगळं काय चाललंय गं तुझं? अगं, जेव्हा तुझा जन्म झाला ना तेव्हा तुझ्या आईने तुला माझ्या हातात सोपवलं आणि ती मला म्हणाली की बघा आपल्या घरात लक्ष्मी आली आहे. पण कशाची लक्ष्मी तू तर कैदाशीन आहे. अगं, ज्या घराने आपल्याला राहायला छप्पर दिलं, खायला प्यायला दिलं, काम दिलं, त्याच घराच्या मुळावर का उठलीस तू? असं वागताना तुला लाज वाटत नाही का गं? नक्की कोण समजतेस तू स्वतःला? आणि त्यावर पारू म्हणते की बा, एकदा माझं म्हणणं ऐकून तर घे, मी जे काही केलं ते चुकीचं नव्हतं. मात्र मारुती खूप जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो की मला ना तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, मला आता खरंच असं वाटते की उगाच मी तुला इथे घेऊन आलो. आणि मग त्यानंतर तो पारूला काठीने मारायला सुरुवात करतो. मात्र गणीमध्ये पडत त्याला थांबवतो. मात्र मारुती त्याला सुद्धा सांगतो की मोठ्या माणसांच्या मध्ये बोलू नको, तुला काही ही सवय तुझ्या बहिणीने लावली आहे का? मात्र गणी म्हणत असतो की बा, एकदा तायडीचं बोलणं ऐकून तरी घे. मात्र पारू त्याला म्हणत असते की गणी, तू यामध्ये पडू नको. आणि मग ती मारुतीला समजवण्याचा प्रयत्न करते की बा, मी जे काही बघितलं ना ते एक भयान सत्य होतं, खरंच माझ्यावर विश्वास ठेव. याआधीसुद्धा किर्लोस्कर कुटुंबियांचं तोंड पोळलं आहे ना, म्हणून मग मी सावधगिरी बाळगत होते. मात्र मारुती रागातच म्हणतो की अगं, पण तू कोण लागून गेलीस? त्यांचे प्रश्न सोडवायला ते समर्थ आहेत ना, तुझं काय काम आहे तुझ्या लक्षात नाही का? मात्र पारू काही गप्प बसत नाही. तिचंच कसं खरं आहे हे ती मारुतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे मारुतीच्या रागाचा पारा अजूनच चढतो आणि तो पारूला पुन्हा काठीने मारहाण करू लागतो. मात्र तितक्यात प्रिया प्रीतम त्या ठिकाणी येतात. प्रिया पटकन पारूला सांभाळते आणि प्रीतम मारुतीला थांबवतो. तो मारुतीवर ओरडतच म्हणतो की मामा, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? एकदा पारूचं बोलणं तरी ऐकून घ्या, तिची बाजू तरी समजून घ्या. प्रियासुद्धा म्हणत असते की मारुती मामा, पारू एक तरुण मुलगी आहे, तरुण मुलीवर हात उचलणं योग्य आहे का? मात्र पारू म्हणते की नाही प्रिया मॅडम, ते माझे बा आहेत, त्यांनी मला मारलं तरी काही हरकत नाही. मात्र मी जे बघितलं ना ते खरंच एक भयान सत्य होतं. आणि त्यावेळी मारुती पुन्हा चिडतो. तो म्हणत असतो की अगं, पण तू कोण आहेस? त्या घरात तुझं काम काय आहे? नको तिथे नाक खुपसायला. कोण सांगतं तुला? तू त्या घरात मोलकरी नाही हे तुला माहीत नाही का? आणि त्यावर प्रीतम म्हणतो की मारुती मामा, तुम्ही फक्त एका गोष्टीचा विचार करा की आईला हे सगळं माहितीच नसतं. जर अनुष्का या घराचं वाईट करण्यासाठी आली असती आणि पारू हे सगळं माहीत असूनसुद्धा गप्प बसली असती तर काय झालं असतं? त्या दिशाच्या वेळी काय झाले माहिती आहे ना तुम्हाला, म्हणून पारूने हे सगळं केलं. आणि मग तो पारूला तेथून जायला सांगतो आणि मारुतीला समजावतो. मात्र मारुतीला पारूचं वागणं अजिबात आवडलेलं नसतं. दुसरीकडे पारू किचनमध्ये जाते तर त्या ठिकाणी सावित्री असते. सावित्री पारूशी बोलण्याचा प्रयत्न करते, मात्र पारूला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि ती वेगळंच काहीतरी बोलत राहते. आणि तितक्यात सावित्रीचं लक्ष तिच्या हातावरील खुणांकडे जातं. ती पारूला विचारते की बाळा, हे सगळं काय आहे? तुला मारुती दादांनी मारलं का? आणि त्यावर पारू रडतच हो म्हणते. तर सावित्री म्हणत असते की पारू, काळजी करू नको, जरी त्यांचा तुझ्यावर विश्वास नसला ना तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे. एक ना एक दिवस सगळ्यांना कळेल तू जे बोलतेस ना तेच बरोबर आहे. मात्र पारू म्हणत असते की नाही आत्या, उलट माझीच अशी इच्छा आहे की यावेळी मी चुकीची ठरावी. आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अनुष्का तर खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की आज दिवसभर मी या अहिल्यासाठी अशी तयार होऊन फिरत होते, पण यापुढे असं मी काही करणार नाही आहे. आणि आज मी थोडक्यात वाचले, पण प्रत्येक वेळी वाचेल असं नाही. जर आज मी वेळेत त्या अहिल्याचे कान भरले नसते ना तर मलासुद्धा त्या दिशासारखं जेलमध्ये खडी फोडत बसावं लागलं असतं. यापुढे मी सावध राहायला हवं. आणि तितक्यात तिला दिशाचा फोन येतो. दिशा तिला धमकी देतच म्हणत असते की तू काय त्या किर्लोस्करांच्या घरात रमली आहेस का? किती दिवस झाले मी इथे जेलमध्ये आहे,
तरीही तुला मला येथून सोडवता आलं नाही. नक्की काय चाललंय तुझं? आणि त्यावर अनुष्का म्हणते की दिशा, मी प्रयत्न करते, मला अजून थोडा वेळ दे. आत्ताच मी खूप मोठ्या संकटामधून बाहेर आली आहे आणि मी तुला आत्ता लगेच भेटू शकत नाही. काही दिवसांनी भेटेल. आणि मग ती फोन ठेवून देते. मात्र घडलेल्या प्रकारामुळे ती घाबरलेली असते आणि यापुढे आपल्याला कसं सावध राहता येईल याचाच विचार करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.